नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं. तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड इव्हनिंग. याच्यासाठी की आता संध्याकाळी दिवाबत्तीचा टाईम झाला आणि आत्ताशी मी व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर आजचा दिवस जो होता ना, तो खूप हेक्टिक गेला. दिवसभर मला काहीच जमलं नाही आणि आज आहे चंपाषष्ठी. तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना चंपाषष्ठीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चंपाषष्ठी म्हटलं तर आपलं बघा आराध्य दैवत आहे, म्हणजे बऱ्याच जणांचं महाराष्ट्रातल्या जवळजवळ 70 ते 80% लोकांचं कुलदैवत जे आहे ते खंडेराव महाराज आहेत. तर आज त्यांची चंपाषष्ठी आहे आणि आज नैवेद्य वगैरे घरोघरी केला जातो. खूप गावांना यात्रा पण असते. तर आमच्या इथे पण आहे, म्हणजे गोदावरी तीरावर एक खंडेरावांचं मंदिर आहे. तर तिथे खूप मोठी यात्रा भरते. मला जर शक्य झालं तर मी तुम्हाला तिथे पण नेईल. आणि त्यानंतर आता घरातलं सगळ्यात मोठं म्हणजे आपला कुलाचार. तर हा कुलाचार करणं खूप गरजेचं आहे आणि तो काय काय असतो, कसा असतो, ते मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच. पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा. तर चला आता पटकन मी तयारीला लागते. आता चंपाषष्ठी म्हटली की सगळ्यात अगोदर येतं ते म्हणजे वांग्याचं भरीत. आणि त्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ टाकतो, म्हणजे जसं नवीन नवीन जे निघतं ना शेतातून. तर आता कांद्याची पात निघते, म्हणजे नवीन कांदा निघतो, वांगी. आणि वांग्याचं भरीत करताना त्यामध्ये आपण कांद्याची पात टाकतो, नवीन निघालेला लसणाची पात टाकतो. तर अशा पद्धतीने हे वांग्याचं भरीत करत असतात आणि त्याबरोबर बाजरीची भाकरी. तर इथे मी आता वांगी भाजत ठेवली होती आणि तोपर्यंत मी सगळी भरीतसाठीची जी तयारी आहे ना, ती सगळी तयारी केली. म्हणजे कांदा वगैरे कापून घेतला आणि कोथिंबीर वगैरे सगळी तयारी करून ठेवली. त्यानंतर आता बाजरीच्या भाकरी, त्या भाकरी फार महत्त्वाच्या असतात बाजरीच्या, कारण जे तळी भरतात ना, तर त्यांना पण आपण बाजरीच्या भाकरीच देतो. थोडं भरीत आणि बाजरीच्या छोट्या छोट्या अशा 5 भाकरी करतात आणि ते देतात. तर इथे बघा, म्हणजे नाशिकची तरी पद्धत अशी आहे. तर बाकी तुमच्याकडची कशी पद्धत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर इथे बघा, सकाळी देवपूजा वगैरे सकाळचं काही दाखवायला जमलं नाही, तर अशी होती आजची आपली देवपूजा. आणि आता इथे नैवेद्य वगैरे दाखवून झालं देवांना. तर तुम्ही एक साईडला बघत असाल नैवेद्य दाखवलेला आहे. पण आता तुम्ही म्हणाल आधी हे देव का काढतोय बाहेर, तर देव हे तळी भरण्यासाठी काढतायत. आणि आता सगळं नैवेद्य वगैरे दाखवून झालं, त्यानंतर मग आता देवांची तळी भरायची. आणि ही परंपरा आहे बरं का. त्यामुळे आणि ज्यांचे कुलदैवत खंडेराव महाराज आहे ना, तर त्यांची ही परंपरा आहेच. तर सगळे आपले जे टाक असतात ना, मूर्त्या नाही घ्यायच्या तळी भरण्यासाठी, फक्त जे टाक असतात ना, ते टाक तळी भरण्यासाठी घ्यायचे आणि 5 देवांची नावे घ्यायची. तर तळी भरण्यासाठी बघा मी असा कलश तयार केला होता. आणि हे बघा, तळी भरण्यासाठी अगदी छोटा मुलगासुद्धा आला होता आमच्या घरी. आणि 5 जण लागतात तळी भरण्यासाठी. आणि ही तळी जी असते ना, ही खोबऱ्याच्या वाटीची भरतात. आणि हे सगळं तळी भरताना आपण जे टाक घेतो ना, त्याच्यामध्ये दिवट्या बुधल्या, ज्या खंडेराव महाराजांच्याच असतात, दिवट्या बुधल्या जागरण गोंधळात घेतात बघा ते. तर त्या पण घ्यायच्या आहे, कारण त्याचं सगळ्यात जास्त महत्त्व असतं आणि खंडेराव महाराजांच्याच असतात त्या जागरण गोंधळात आपण घेतो बघा. तर अशा पद्धतीने ही सगळी तळी पण भरली 5 देवांची नावे घेऊन. आणि 5 खोबऱ्याच्या तुकड्यांना भंडारा आपला जो असतो ना, तो भंडारा लावायचा. आणि जेजुरीच्या दिशेने, म्हणजे तुम्ही जिथे कुठे राहत असाल त्याच्या बाजूला जी दिशा असेल जेजुरीची, त्या दिशेने ते फेकायचं. आणि इथे वरती बघू शकता तुम्ही तनू म्हणजे नितिशाची मुलगी आणि आमच्या शेजारचं देवांश यांची मस्ती पण चालली होती. त्यानंतर तळी भरून झाल्यानंतर आम्ही असं छोट्या 5 भाकरी केल्या होत्या मी. आणि भाकरी आणि भरीत असं त्यांना 5 जणांना द्यावं लागतं ते. तर आमच्याकडे आहे अशी पद्धत. तळी वगैरे भरून झाली, पण आता आम्ही मंदिरात जातो आणि बाहेर खूप सारी थंडी, तर जरा स्वेटर वगैरे घालून पूर्ण पॅक होऊन जाणं होत नाही. पण आज खूप महत्त्वाचं आहे दर्शन घेणं, त्याच्यामुळे आता आज तर सोमवारी नारळ वगैरे काही वाढवता येत नाही, तर फक्त दर्शन घेऊन येणार आहे आम्ही. आणि नैवेद्य पण तिथे दाखवू देत नाही, कारण नैवेद्य ते म्हणजे खूप जमा होतात नैवेद्य, त्याच्यामुळे ते सांगतात की घरच्याच देवांना नैवेद्य दाखवा. सो मी आता नैवेद्य घरी दाखवला. आणि जे तळी भरायला 5 जण येतात ना, तर त्यांना पण 5 नैवेद्य दिले. आणि त्यानंतर आता अगोदर तिकडे दर्शन घेतो आणि घरी आल्यावर पुन्हा तुम्हाला भेटते. चला. तर इथे बघा, आमच्याच घरापासनं दूर, म्हणजे साधारण 1-2 किलोमीटरवर असेल हे मंदिर. तर इथे हे मंदिर आहे खंडेराव महाराजांचं. आणि तिथेच आमच्या इथले, म्हणजे आजूबाजूच्या परिसरातले सगळे लोक जे आहेत ना, ते इथेच येतात. अगोदर इथे नैवेद्य पण घेत होते बरं का, पण आता नैवेद्य घेत नाही, कारण इतका नैवेद्याचा ढीग साचतो.
आणि परत ते जमा झालेले नैवेद्य कुठे टाकायचे, उगीचच त्याचा अन्नाचा नाश होतो, त्याच्यापेक्षा नैवेद्य त्यांनी आता बंद केले आणि घरीच नैवेद्य दाखवायला लावतात. कारण बघा, प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये खंडेराव महाराजांचे टाक वगैरे असतातच, किंवा फोटो तरी असतो ज्यांच्याकडे टाक नसतात त्यांच्याकडे. तर म्हणून मग मंदिरात नैवेद्य देण्याऐवजी घरीच नैवेद्य देण्यासाठी त्यांनी यावेळेस आग्रह केला होता. म्हणजे मागच्या वेळेसपासूनच नाही घेते ते. तर इथे बघा रांगोळी खूप छान अशी मोठी भव्य अशी रांगोळी काढली होती आणि खूप सुंदर सुंदर गाणे चालू होते. पण मला कॉपीराईट्स लागेल म्हणून मी गाणे काही तुम्हाला याच्यात ऐकवू शकत नाही, म्यूट केला व्हिडिओ. पण गर्दी पण खूप होती, तुम्ही बघू शकता लाईन किती मोठी होती दर्शनासाठी. आणि इथे आम्ही दर्शन वगैरे घेऊन आणि नंतर आपल्या गोदावरी नदीच्या तीरावर एक मंदिर आहे जे जागृत देवस्थान आहे खंडेरावाचं. तर तिथे पण मी तुम्हाला नेणार आहे, पण अगोदर मात्र इथलं दर्शन घेते. तर इथली मूर्ती पण मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता तुम्ही कशी मूर्ती इथे. आणि माझ्याकडे तर टाक पण आहे आणि फोटो पण आहे. कारण बरेच जण कसं असतं, लग्न वगैरे असलं घरात तरच टाक बनवतात, नाहीतर एरवी मोठे म्हणजे घरामध्ये 2-3 जर जण असले ना तर मोठ्यांकडे कधी कधी टाक असतात आणि लहान्यांकडे नसतात. त्याच्यामुळे मग ते फोटोवर वगैरे असं नैवेद्य दाखवू शकतात. आणि इथे बघू शकता तुम्ही भंडारा किती उधळलेला आहे, सगळीकडे पिवळं पिवळं मस्त दिसतंय. आपण म्हणतो ना सोन्याची जेजुरी, अगदी तसंच सगळ्यांना भंडारा पण लावत होते. आणि इथे आता मी पण दर्शन घेतलं, आधीने पण दर्शन घेतलं आणि हे येणार होते मागून तर ते पण लगेच आले. तर ते डायरेक्ट मार्केटमधनंच इकडे आले, त्याच्यामुळे मग आमचं सगळ्यांचं दर्शन झालं. आणि साक्षीचे एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे साक्षी काही आमच्याबरोबर आली नव्हती. तर आम्ही तिघंच आलो होतो दर्शनासाठी. पण हे मात्र इथून परत घरी जाणार आहे आणि आम्ही आधी आणि मी गंगेवर म्हणजे गोदावरी नदीच्या तीरावर जे मंदिर आहे ना ते मंदिर तुमच्यासाठी मी नक्की दाखवणार आहे. ते मंदिर एक्सप्लोअर करण्यासाठीच मी खास जाणार आहे, कारण माझी इच्छा होती की ते मंदिराचं पण तुम्हाला दर्शन द्यावं, म्हणून मी ते मंदिर पण तुमच्याबरोबर एक्सप्लोअर करेल. पण त्यासाठी व्हिडिओ पुढे नक्की कंटिन्यू करा. तर असो, आता इथे बघा बाहेर तळी भरणारे जे असतं ना, म्हणजे ज्यांना आपण गोंधळी म्हणतो, तर कोणी कोणी इथे पण तळी भरतं किंवा छोटासा गोंधळ वगैरे असं 5 पावलीसारखं करतं. गोंधळी लोक जे असतात ना ते गाणी वगैरे म्हणतात देवाची. तर इथे बरेच जण ते पण करत होते. आणि या मंदिरात ना नेहमी काही ना काही स्कीम राबवली जाते अशी. तर इथे ना ॲलोवेराच्या म्हणजे विको कंपनीच्या ज्या ॲलोवेरा जेलपासून बनवलेल्या क्रीम होत्या ना, तर त्या क्रीम वाटत होते. मोफत होतं अगदी, ते काही विकत वगैरे नव्हतं. पण इथे नेहमीच अशा वेगवेगळ्या योजना काही ना काही राबवल्या जातात. आणि तुम्हाला आता इथली गर्दी दाखवते मी. भरपूर वाजले होते, म्हणजे जवळजवळ 9:30 वाजून गेले होते, तरी पण एवढी गर्दी होती. बघू शकता तुम्ही गर्दी आजूबाजूला किती आहे. आणि या गर्दीमध्ये गाणे वगैरे मोठे मोठ्याने चालू होते, त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसर एकदम असा मस्त दणदणून गेला होता आणि खूप छान वाटत होतं आजूबाजूला पण बघताना. काही जण मंदिरातून इथे पण बसले होते, ज्यांनी नैवेद्य वगैरे आणले होते ना, तर ते इथे बसूनच ते नैवेद्य खात होते, कारण मध्ये नैवेद्य घेत नव्हते आणि बऱ्याच जणांना माहिती नव्हतं. तर इथे आमच्याच ओळखीचा एरिया असल्यामुळे मग सगळे ओळखीचे इथे भेटतात, जे आपल्याला कधी न भेटलेले आहे ना ते पण भेटतात अचानकपणे. तर तिथून दर्शन करून निघालो आणि आता तुम्हाला लक्षात आलंच असेल आम्ही आलो आहोत गोदावरी नदीच्या तीरावर आता. तर बघा, हे गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं आमचं एकदम जागृत स्थान आहे नाशिकचं. तर असं मंदिर आहे. मंदिर तुम्हाला दिसत असेल, मंदिराच्या आजूबाजूला गर्दी पण खूप दिसत असेल. तर एवढी सारी गर्दी होती आणि अगदी जत्रा भरते ना तशी जत्राच भरते बरं का. तर इथे बघू शकता तुम्ही मस्त लहान मुलांसाठी स्विमिंग टँक, लहान मुलांचे ते जम्पिंग जॅक वगैरे, लहान मुलांसाठीच बरीच खेळणी होती. वेगवेगळे स्टॉल लागलेले होते खाण्याचे, म्हणजे डोसा, वडापाव, पाववडे वगैरे, पॉपकॉर्न, असं लहान मुलांसाठी तर बरीच खेळणी, बरेच स्टॉल असं होतं इथे. तर तुम्हाला मी सगळं दाखवते. एकदम जत्रेसारखा फील येत होता आणि खूप छान वाटतं. पण इथे यायला आहे ना आम्हाला थोडासा उशीर झाला होता, कारण की जर लवकर आलो असतो ना तर आमचा नंबर पण लागला नसता. आणि आत्ता पण एवढा उशिरा येऊनसुद्धा इथे बघूच शकता तुम्ही किती गर्दी आहे. त्याच्यामुळे आत्ता पण नंबर लावून आणि दर्शन घेणं म्हणजे खूपच उशीर होईल घरी जायला, त्याच्यामुळे मी काही नंबर लावून दर्शन घेणार नाही. पण तुम्हाला एकंदरीतच इथल्या यात्रेचा मी लूक दाखवते, कशा प्रकारची यात्रा असते. अगदी रेवड्या, गोडीशेव, जसं बघा काही काही खेडेगावात असते बघा ती यात्रा, तिथे रेवड्या, गोडीशेव, भत्ता, डाळीच्या पिठाचे लाडू वगैरे असं विकायला असतं ना, ते सगळं या यात्रेत मिळतं. एरवी असं कुठे दिसत नाही आपल्याला ते, पण यात्रा म्हटली ना तर खूप वस्तू अशा दिसतात निरनिराळ्या. फुगे, लहान मुलांचे झोके, लहान मुलांसाठी तर 2-3 जम्पिंग जॅक होते इथे.
आणि हे जे मंदिर आहे ना, तर हे जागृत स्थान असल्यामुळे काय होतं की ज्यांना जेजुरीला वगैरे जायला जमत नाही ना, तर ते इथे देवांची भेट घडवून आणतात. इथे म्हणजे या मंदिरात देव भेटवायला आणतात. बघा तुम्ही, बरेच जण जेजुरीला पण जातात आणि जेजुरीला पण देवांना भेटवायला नेतात. आपले घरातले जे टाक असतात ना, ते भेटवायला नेतात. पण ज्यांना नाही आहे शक्य एवढं लांब जाणं, कारण आज जेजुरीला पण खूप गर्दी असेल, तिथे पण खूप मोठी यात्रा भरते. तर तशीच आमच्या गंगेवर पण यात्रा भरते बरं का. आता लांबचे जे राहणारे ते त्यांना गंगा म्हणण्यापेक्षा ते गोदावरी नदी म्हणतात, पण आम्ही इथे गंगाच म्हणतो त्याच्यामुळे. तर इथे गंगेतीरी जे मंदिर आहे ना, तिथेच देव वगैरे भेटवायला आणतात. ज्यांचे नवीन लग्न झालेले आहेत ते दर्शनाला आवर्जून इथे येतात. तर तुम्ही बघितलंच की पूर्ण म्हणजे गोदाकाठ जो आहे ना, तो अगदी या आवाजाने दुमदुमून गेला होता आणि इतकं छान वाटत होतं. एवढा उशीर झाला होता तरी पण घरी जाण्याची मात्र अजिबात इच्छा होत नव्हती. आणि मंदिरात बघू शकता तुम्ही, नंबर लावणं तर दूरच, पण दर्शन होणं म्हणजे लांबूनसुद्धा दर्शन घेणं अशक्य झालं होतं अगदी. एवढी गर्दी होती. आणि आम्ही गेलो आणि आरती चालू झाली, त्याच्यामुळे तुम्हाला एवढं सगळं गर्दी दिसत असेल. अगदी ढोल ताशांच्या गजरात मस्त अशी छान आरती झाली. आणि आरतीला पण गर्दी पाहू शकता, इतकी गर्दी झालेली होती. त्याच्यामुळे आम्ही लांबूनच दर्शन घेतलं. लांबून दर्शन घेणं म्हणजे दिसतच नव्हतं काही, पण तरी पण आपलं मनोभावे लांबून पाया पडलो आम्ही. आणि त्यानंतर आमचं इथेच मंदिर असल्यामुळे मग ओळखी पाळखीचे बरेच जण भेटतात आणि त्यांच्याबरोबर पण बरेच जण भेटले जे आपल्याला कधीच भेटत नाही ना, ते अशा यात्रेमध्ये वगैरे अचानक भेटतात. तर इथे बघू शकता माझी एक मैत्रीण आहे, तर तिच्या मुलींचं लग्न पण नव्हतं झालं आणि इथे ते भेटल्या, तर त्यांना एक नातू पण होता. तर अशा आश्चर्याचे कधी कधी धक्के बसतात. आणि इतका गोड दिसत होता तो मुलगा, म्हणून मी तुम्हाला म्हटलं दाखवू. तर इथे बघू शकता गर्दी, अगदी माणसं एकावर एक अंगावर चढून आणि जात होते. आणि ढोल ताशांच्या गजरात मोठ्याने अशी आरती छान चालू होती बराच वेळ. आणि बरीच मोठी आरती होती, पण एवढा वेळ थांबणं काही मला शक्य नव्हतं, कारण जवळजवळ 10:30 वाजून गेले होते. आणि घरी जाणं म्हणजे घराच्या रस्त्याला पूर्ण सामसूम होतं. त्याच्यामुळे म्हटलं खूप उशिरा जाण्यापेक्षा वेळेतच निघालेलं बरं, म्हणून मग आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही. तरी पण आता इथून निघण्याचा प्रयत्न करतो आहे. निघण्यासाठी सुद्धा व्यवस्थित जागा नव्हती, इतकी भयंकर अशी गर्दी होती. आणि तुम्ही बघितलंच असेल, अगदी पिवळ्या भंडाऱ्याने सगळेजण अगदी नखशिखांत भरलेले होते. सगळ्यांना पिवळा भंडारा उधळत होते ना, त्याच्यामुळे सगळ्यांच्या अंगावर तो उधळला जात होता भंडारा. आणि खालची जी जमीन आहे ना, आजूबाजूचा सगळा परिसर एकदम छान असा पिवळा धम्मक दिसत होता. तर इकडे बघू शकता तुम्ही गर्दी, अजून पण एवढे 11 वाजत आले तरी पण गर्दी काही कमी व्हायला तयारच नव्हती. तर मग नंबर जर लावला असता ना, तर मला घरी जायला 12-12:30 झाले असते. त्यामुळे मी नंबर काही लावत नाही बसले. तर तुम्हाला दाखवते मी गर्दी. कारण एका मंदिरात दर्शन घेतलं काय आणि दुसऱ्या मंदिरात घेतलं काय, शेवटी देव इथून तिथून एकच आहे. आणि अगोदरच्या मंदिरात जिथे गेले ना, तिथे व्यवस्थित माझं दर्शन झालं होतं. त्याच्यामुळे इथे फक्त लांबून दर्शन घेतलं मी. तर खंडेराव महाराजांचं वाहन आहे घोडा, आणि इथे घोडा पण होता. घोड्याची पण बरेच जण पूजा वगैरे करत होते. तर मी पण घोड्याचं दर्शन घेतलं. आणि त्या घोड्याचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा खूप गर्दी होती. त्याच्यामुळे तरी पण आहे ना, म्हणजे लहान मुलं घाबरतात काही काही, त्याच्यामुळे ते मागेच होते. पण मोठ्या माणसांची भरपूर अशी गर्दी होती. आणि इथे छोटासा एक मुलगा दाखवते बघा मी तुम्हाला. तर त्याने खंडोबाचं छान असं रूप घेतलं होतं मस्त.
तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. आणि छान दिसतं आहे. आणि इथे पुन्हा एक माझी मैत्रीण भेटली बालपणीची. अगदी आम्ही म्हणजे एकाच ठिकाणी राहत होतो. तर तिची माझी पण बऱ्याच वर्षापासून भेट नव्हती. ती पण मला इथेच भेटली. तर अशा पद्धतीने आपल्याला ना असं यात्रेत वगैरे गेलो ना तर कोणी ना कोणी असं जवळपास ओळखीचं भेटतच राहतं, ज्यांची आपली कधी लवकर भेट पण होत नाही ते. आणि आता इथे पण बघू शकता तुम्ही, या मंदिरात पण हे गोंधळी बसलेले असतात. ज्यांना गोंधळ करायचा असतो, छोटी 5 पावली, किंवा कोणी कोणी तळी पण भरतं, किंवा कोणी नवीन देव केलेले असतात. कारण चंपाषष्ठी हा छान मुहूर्त असतो नवीन देव करायचे असतात ज्यांना, त्यांच्यासाठी. तर मग ते नवीन देव केलेले असतात ना, तर ते पण या गोंधळ्यांकडनं देवाची प्राणप्रतिष्ठा वगैरे करून घेतात, तळी भरतात देवांची. कारण खंडेराव महाराजांचं सगळ्यात म्हणजे तळीचं फार महत्त्व असतं. त्याच्यामुळे एकतर अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हटलं ना तर खंडेराव महाराज आहे. आणि चंपाषष्ठी म्हटलं तर तळीचं सगळ्यात जास्त महत्त्व आहे. इथे बघू शकता तुम्ही, आपण म्हणजे बरेच जण घरी पण भरतात आणि बरेच जण इथे येऊन पण तळी भरतात. तर अशा पद्धतीने आपल्याला जे गाणं तर ते असं गाण्यात वगैरे म्हणतात, ते तळी भरतात. आणि सगळं बाकीचं एक साईडला, आणि इथे हे जे पाववडे वगैरे जे असतात ना त्याचा सुवास एक साईडला. आहा, मस्त घमघमाट सुटला होता सगळं तिकडे आजूबाजूला. आणि त्यानंतर मात्र मी गंगेवरच असलेलं आपलं देवीचं मंदिर, सांडव्यावरच्या देवीचं मंदिर, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ येतो. व्हिडिओ पण तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन बघा. त्या देवीचं पण दर्शन घेतलं. आणि त्या देवीच्याच मागे असलेलं कालभैरवनाथांचं मंदिर, तर कालभैरवनाथांच्या मंदिराचा पण आपला सेपरेट व्हिडिओ आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि तिथे पण दर्शन घेतलं. तर आता आमचं दर्शन वगैरे झालं, लांबून दर्शन घेतलं, कारण की एवढी भयंकर गर्दी. आणि तरी आम्ही ना बरंच उशीर आलो इथे. आता जवळजवळ रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आणि इतक्या उशिरा येऊन सुद्धा इथे इतकी गर्दी, प्रचंड गर्दी होती. आता तुम्ही बघितलंच किती मोठी यात्रा भरते. तर आता आम्ही लांबून दर्शन घेऊन आणि आता घरी जातो, कारण खूप उशीर झाला आहे. त्यामुळे आता घरी जातो, जेवण वगैरे करायचं आहे अजून. तर इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय, आणि श्री स्वामी समर्थ.